हा दादा बोला. राजेश, अरे दिवाळीच्या शुभेच्छा. काय म्हणते पुण्याची दिवाळी? आणि खरेदी फराळ सगळं झालं का? आणि घर साफ करून घेतलं का नाही? अरे त्या निमित्तानं घर तरी साफ होईल. अहो दादा जरा ऐकून घेता का? आम्ही कोल्हापूरला परत या निघालोय. अरे आम्ही म्हणजे कोण? सगळे येते का? आम्ही म्हणजे मी आणि सुम्या. का आणि अचानक? अहो दादा समजा फोनवरच सांगू का? आल्यावर सांगतो की समजा. ठेवा आता फोन, रिचार्ज संपल तुमचा. काहीतरी गडबड झालेली दिसते. काका का रात्रीपासून बघतोय काय तुम्ही काय बी कारण सांगून एसट्या सोडायला. काय कारण सांगितली? मग काय तुम्ही 3 गाड्या सोडल्या. अरे काल रिशाने एवढी चिडचिड केली माझ्या. हो पण सणासुदीला त्याला एकट्याला टाकून जाणं असं मनाला बरं नाही वाटत रे. बरोबर. अहो पण दादा एकटेच आहेत कोल्हापूरला, त्यांचं काय? अरे आपल्या गावात आपलं मन कसं बी रमत, पण परक्या गावात आपलं माणूस जवळ असावं असं वाटतं रे. आणि सणासुदीला जर आपलं माणूस जवळ नसेल ना तर लयच एकटं वाटतंय. अनुभवलंय मी. आय एम रिअली सॉरी नीतू. मला तुला दुखवायचं नव्हतं आजच्या दिवशी, पण मला ऑफिसचं एक अर्जंट काम आलं होतं. इनफॅक्ट उद्याचं मॅगझिन पब्लिकेशनचं काम होतं आणि ते अनअवॉइडेबल होतं माझ्यासाठी. माणूस कधी कधी कामात अडकू शकतो ना. माझी पोझिशन समज ना जरा. अगं आई काय चाललंय काय तुझं? आणि तुला कसली काही माझ्या लग्नाची मला कळत नाहीये. हे ड्रेस वगैरेची काय गरज आहे? अति होत चाललं, तुला वाटत नाही असं? कोणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? आणि कोणालाही गिफ्ट वगैरे द्यायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला म्हणालो होतो की आभास रेडी नाहीये इंटरव्ह्यू द्यायला, पण तुम्हीच मला फोर्स केलं, इन्सिस्ट केलं की होईल तसा इंटरव्ह्यू आण. बघा आता. नाही पण ठीक आहे, या प्रकाराबद्दल तुम्हाला असं वाटत असेल ना की मी चुकलोय तर आय एम सॉरी. इनफॅक्ट मीच तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही मला नोकरीवरून काढू शकता. जगतापांचे 20,000 अजून यायचेत. त्यातनं मी सप्लायर्सचा हिशोब करेन. ते गेले म्हणजे शिल्लक फक्त 5,000 रुपये. नीतू अजून निदान 4 एक कामं तरी यायला हवेत अकाउंट बॅलन्स व्हायला. मी हॅलो मिस्टर भागवत. नीतू अगं. हो ऑफकोर्स. पण मी काय म्हणते, मी एकदा तुमच्या ऑफिसमध्ये येते आणि मग आपण एकदम क्लिअर कट प्लॅन डिस्कस करूया. या आणि हो मिस्टर केतकरांना पण सांगा की तुमच्या बरोबर त्यांचे काम घेतलंच आहे मी. हो आणि अजूनही काही काम असेल ना तर प्लीज मला नक्की सांगा. या ओके बाय. शुभ दीपावली. बाय. नीतू हा काय चाललंय? हे नवीन काम घेतेस? नीतू त्या आभास प्रकरणामुळे तुझी बाकीची कामं पेंडिंग पडली आहेत. त्यातून नवीन काम, नवीन जबाबदारी, तो होणार आहे का तुझ्याकडनं? हे बाबा माझ्या संसारासाठी मला एवढं करायलाच पाहिजे. काय काय म्हणालीस? संसार कुणाचा? तुझा आणि पल्लवीचा? काही काय बाबा, ऑब्विसली माझा आणि आभासचा. ते काय ना बाबा, ऋषी सांगत होता की आभास सध्या फार स्ट्रगल करतोय हो आणि फारसं काही कमवती नाही. सो त्याच्या कठीण प्रसंगी ऑफकोर्स मीच त्याचा सपोर्ट सिस्टम व्हायला हवं ना. नाही आलं लक्षात माझ्या. तुझ्या सिस्टीम मध्ये बिघाड झालाय. निलिमा सारखं तुझ्या लग्नाबद्दल का बोलतेय ना हे आत्ता माझ्या लक्षात यायला लागलंय. ते बघ नीतू बाळा, स्वप्न आणि वास्तव या दोघांमध्ये फरक असतो आणि तो फरक ओळखायला शिक जरा.
नीतू ओ बाबा प्लीज हो थांबा जरा अगं खूप फोन कॉल्स करायचे प्लीज. घ्या. वा काकू हम्म. फराळ एकदम बेस्ट आणि चिवडा तर एकदम झाक बघा. नाही दिसतंय मला ते सगळे दाणे दाणे निवडून खातोयस तू. बाकीच्यांनी काय नुसते पोहे खायचे काय रे? चकण्याची सवय ना. काय रे या इतक्या बॅगा कुणी बाहेर गावी निघाले का? काल रात्री काका आणि मी दोघं बी कोल्हापूरला जायला निघालो होतो, पण आमच्या नाना विविध कारणांमुळे आम्ही अख्खी रात्र एसटी स्टँडवरच घालवली आणि सकाळी परत आलो. मज्जा केली आम्ही. अरे मग रात्रीच यायचं ना घरी. या दोघांचा राग इतका कुठे शांत होणार होता. या दोघांचा म्हणजे ह्यांचा आणि ऋषीचा हा का? त्या दोघांमध्ये काय झाले आता रागवायला? अहो ते आपलं नेहमीच. काकांना वाटतं की ऋषीचं लग्न नीतू बरोबर व्हावं, तर त्यांनी आपल्या मनातलं ऋषीला सांगितलं. ऋषी रागावला ना, मग काका बी ऋषीवर रागावले. बरोबरच आहे ना मग. हा मग ऋषीच दादा किती बालिश आहे ती नीतू. तिच्याशी लग्न लावून द्यायचंय का ऋषीचं? म्हणजे काय त्याच्या आयुष्याचं बालनाट्य करायचं की काय? ऋषीसाठी फक्त कामिनीच परफेक्ट आहे. नाही नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं अगदी बरोबर आहे. कामिनीच परफेक्ट आहे, पण बायको म्हणून नाही, बॉस म्हणून. बरं का दादा, ये सुम्या. हा कामिनी आणि ऋषीचं लग्न झालं ना की ऋषीच्या संसाराची सर्कस झाली म्हणून समजते. कशी? मी ऋषी असा स्टुलावर बसलाय मांजर झालेल्या वाघावानी. म्याव म्याव. कामिनी अशी रिंग मास्टर सटक. आणि ह्या सर्कशीच्या ठेकेदार. हे बघा काय तोंडाला येईल ते बोलू नका. आता तोंडाला येईल तेच बोलणार ना. काही कानाला येईल ते बोलतो का माणूस? नाकात येईल ते बोलतो. सरकशी बद्दल बोलताय तुम्ही? सर्कसच होईल मी ते काय कसं सांगते करायची? आणि तुम्ही काय सांगताय? अहो तुम्ही काय सांगायलाय? तू योग्य नाहीये त्याच्यासाठी. मग दुसरं कोण योग्य आहे? कामिनी. असू शकत नाही. नीतू दोन अक्षरी शब्द नाही, आहे. नाही, ऋषी अजिबात नीतू चालणार परंपरा, नाही. याला परंपरा. रामराजे सुनबाई, अगं तू सुद्धा. अगं आजचा दिवस काय, तुमचं काय चाललंय? हा मग भान ठेवा जरा तरी. सांगा हिला. यांना सांगा. ऋषीच्या लग्नाचा निर्णय घ्यायला त्याचा आजचा अजून जित्ता आहे, हे विसरू नका. मॅम तुम्ही मला कामिनी म्हणालात तरी चालेल. तुम्ही माझ्यासाठी फक्त मॅम आहात आणि माझं तुमच्यावर प्रेम नाही.